सांगा, काँग्रेस मगाशी 9 वर होती ती आता 10 वर गेली आहे. काही यावरचं मतप्रदर्शन नाही, निश्चितच मी सांगितलेला अंतिम निकाल नाही आहेत, प्राथमिक कल आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेस ही मागच्या वेळी 37 जागा आमच्या त्या ठिकाणी आम्ही जिंकलो होतो. यावेळी त्यापेक्षा निश्चितच जास्त जागा जिंकलेली असेल. मुळात काँग्रेसची ताकद मुंबईतली जी काही असेल ती आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना संधी ताजी बातमी. कपिल ढोकेजी, ताजी बातमी येते, बोला. महत्वाची बातमी आहे. मुंबईमधून नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक हे पराभूत झालेले आहे. नवाब मलिकांना हा धक्का. तर प्रभाग क्रमांक 165 मधून काँग्रेसचे उमेदवार आझमी हे विजयी झालेले आहे. आणि आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे भाजपसाठी नवनाथ बन हे विजयी झालेले आहेत. तर नवनाथ बन हे विजयी झालेले आहे. मुंबईत भाजपचे नवनाथ बन, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन हे विजयी झालेले आहे. 135 मतांनी ते विजयी झालेले आहेत. मुंबईत भाजपचे नवनाथ बन हे विजयी झालेले आहे. काही वेळापूर्वीच ते पिछाडीवर दाखवत होते, मात्र आता ते विजयी झाल्याची माहिती समोर येते. त्यामुळे मुंबईत भाजपसाठी ही महत्वाची बातमी. प्रभाग क्रमांक 135 मधून नवनाथ बन हे विजयी झालेले आहेत. पुन्हा वळूयात चर्चेकडे. प्रसाद सर, नवनाथ बन विजयी झाले आहेत. एक माजी पत्रकार मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक झालेला आहे. आमच्यासाठी वैयक्तिकरित्या पत्रकार म्हणून एक अभिनंदनास्पद बातमी, अभिमानास्पद बातमी आहे. नवनाथ बन मराठवाड्यातला एक संघर्षशील मुलगा मुंबईत येतो, मुंबईमध्ये संघर्ष करतो, पत्रकारितेमध्ये काही दिवस घालवतो, त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये जातो आणि तिथून निवडणूक लढून मुंबई महानगरपालिकेमध्ये जिंकून येतो. खरंच एक कौतुकास्पद बातमी. राम कुलकर्णी, तुमचा माणूस जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन नवनाथचं करतो. मला फार त्याचा स्वाभिमान आहे. तो बीड जिल्ह्याचा आहे बिलकुल. आणि बीडचा झेंडा मानखुर्द मध्ये मुंबईमध्ये लागला हे काही कमी नाही. आणि म्हणून नवनाथचं अभिनंदन. हे खरंय की मुंबई